मंडळी नमस्कार. मी आमच्या सोनचाफ्याच्या नर्सरीमध्ये आहे आणि खूप दिवसांपासून तुमच्या सगळ्यांचा एक प्रश्न आहे की सोनचाफा कुंडीत कसा लावायचा हे तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. तर तो कसा लावायचा याचा व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवणार आहे. सोनचाफा कुंडीत लावण्यासाठी मी घेतलं इथे ही पिशवीची साईज आहे 10 इंच बाय 12 इंच आणि हे स्टोन ग्राफ्टिंगने केलेलं सोनचाफ्याचं एक छान असं कलम आहे जे साधारण 9-10 महिन्यापेक्षा जास्त मोठं आहे ते मी घेतलंय. त्याच्यानंतर मी घेतली आहे ही 18 इंचाची कुंडी ज्याला खालून प्रॉपर होल्स आहेत. हे बघा, सोनचाफ्याला घातलेलं पाणी हे व्यवस्थित निचरून सुद्धा गेलं पाहिजे. त्याच्यामुळे जे काही कोणती तुम्ही कुंडी घ्या, बादली घ्या किंवा काहीही घ्या त्याला प्रॉपर आणि भरपूर होल्स असणं गरजेचं आहे. कमीत कमी कुंडी किती साईजची असावी तर 12 इंच, म्हणजे आपली जेवढी बादली असते आंघोळीची कमीत कमी तेवढी कुंडी तरी पाहिजे. कारण त्याचे रूट्स जेवढे छान वाढतील तेवढं त्याचं वरून ग्रोथ चांगली होईल आणि तेवढी त्याला फुलं चांगली येतील. सो सुरुवातीलाच घेताना जर तुम्ही मोठी कुंडी घेतली जशी ही बघताय तर ही 18 इंचाची कुंडी आहे. हीच आत्ता मी घेतली तर मी 7 ते 8 वर्ष हे झाड या कुंडीमध्ये ठेवू शकते. यानंतर मी घेतलेत हे कोको चिप्स म्हणजे नारळाच्या सोंडांचे तुकडे आहेत. त्यानंतर मी घेतलं हे पॉटिंग मिक्स. सोनचाफ्यासाठी आयडियल असं हे पॉटिंग मिक्सचर आहे. तुम्ही हे जे बारीक बारीक असं हे जे भुसासारखं दिसतंय तुम्हाला ह्याच्यात, हा आहे भाताचा कोंडा. आम्ही कोकणात आहोत त्याच्यामुळे हा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो, इथे होतो. विकतच आणावा लागतो, पण तो जर मातीत मिक्स केला तर माती हलकी होते. आणि सोनचाफ्याला पाण्याचा चांगला निचरा होणारी माती आवश्यक असते. प्रेफरेबली रेड लॅटरेटिक सॉईलमध्ये म्हणजे लाल मातीमध्ये तो चांगला होतो. ह्या मातीमध्ये कंपोस्ट खत, त्याच्यानंतर निंबोळी पेंड, त्याच्यानंतर हा भाताचा कोंडा हे असं छान व्यवस्थित मी मिश्रण करून घेतले आणि त्यातले मोठे मोठे दगड काढलेत. छोटे छोटे हे आहेत हे राहू द्या, कारण हे मिश्रण हे पोरस असणं गरजेचं आहे, घट्ट चिकट होता कामा नये माती. सो आता आपण हे भरायचं कसं ते बघूया. सगळ्यात आधी हे होल्स कव्हर करायला मी ह्याच्यामध्ये टाकलंय हे नारळाच्या सोंडांचे तुकडे. सो नारळाच्या सोंडांचे तुकडे का, किंवा बेस जो भरलाय तिथे हे मटेरियल का घालायचं तर जे होल्स आहेत ते मातीमुळे ब्लॉक होऊ नये आणि मुळांजवळ एरेशन राहावं म्हणून हे असं मटेरियल टाकायचं. इथे याच्याऐवजी तुम्ही विटांचे तुकडे वापरू शकता किंवा नारळाच्या सोंडांचे मोठे तुकडे असतील तर ते वापरू शकता. मी जे वापरले ते आहे कोको चिप्स. हे बघा, हे आहे कोको चिप्स, म्हणजे बारीक केलेले सोंडांचे तुकडे मिळतात, हे असे रेडीली मिळतात. सो ते मी इथे यूज केले. सो तुमच्याकडे जे इझिली अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. काहीच नाही मिळालं तर दगडांचे मीडियम साईजचे तुकडे पण वापरू शकता. पण वीट, कवलांचे तुकडे किंवा नारळाच्या सोंडांचे तुकडे वापरल्यामुळे हलकं राहतं, त्याच्यामुळे ते वापरायचं. आणि किती त्याचा थर करायचा तर साधारण 1 इंच एवढा तरी थर करायचा, कारण माती टाकल्यावरती ते सगळं खाली बसत जातं. आता या मिश्रणावरती मी सोंडांच्या तुकड्यांवरती मी हे मिश्रण, हे पॉटिंग मिक्स घातलेलं आहे. बघा, हे पॉटिंग मिक्स मी साधारण आधी थोडंसंच म्हणजे 1 ते 2 इंचाचा थर फक्त केला आहे. आता हे झाड इथे ठेवून बघते आधी. ही जी पिशवीतल्या मातीची लेवल आहे ही खूप आत्ता खाली आहे, या रेषेत आणायचं आहे आपल्याला ते. त्याच्यामुळे मला इथे खाली पॉटिंग मिक्स परत टाकायला लागेल आणि ह्या पिशवीतल्या मातीची लेवल ह्या कुंडीच्या ही जी आतली लाईन आहे या लेवलपर्यंत आपल्याला ते आणायचं आहे. सो ही लेवल जर आता बघितली तर साधारण ह्या लेवलला आलं आहे. इथे पॉटिंग मिक्स टाकलं आहे. आता एक थोडंसं शार्प टूल म्हणजे तुम्ही सुरी पण घेऊ शकता. ही पिशवी आपल्याला फाडून काढायची आहे आणि अख्खा गठ्ठा हा निघाला पाहिजे. ह्या गठ्ठा पिशवी फाडल्यानंतर फुटता कामा नये म्हणून खूप जास्त ओली असताना म्हणजे माती ओली असताना पिशवी फाडायची नाही. थोडे ड्राय असेल त्यावेळेस पिशवी फाडून काढून टाकायची आणि हा गठ्ठा फोडायचा नाही आहे. साधारण मी असं हे करून घेतलंय. आता हे 2 हातांनी हे करून ही पिशवी काढून घ्यायची. हा आता मी अख्खा गठ्ठा काढलाय आणि ही पिशवी बाजूला केली. येस. सो हा बघा, हे पूर्ण डेव्हलप असं झालेलं झाड आहे. हे कलम आहे चाफ्याचं. ही मुळं व्यवस्थित आलेली आहेत. सो रूट बाउंड होऊ नये म्हणून थोडीशी बेसकडची जी मुळं आहे ती जराशी अशी मोकळी करून घ्यायची. येस, ओके. आणि आता हे ठेवताना असं मध्यभागी साधारण कुंडीच्या सरळ ठेवायचं. फाईन. आता ही जी गॅप इकडे दिसते आपल्याला ती आपण राहिलेलं सगळं पॉटिंग मिक्स टाकून ही
भरणार आहोत या लेवलला. हे बघा, हे दिसते, ही आहे पिशवीची लेवल आणि ही आहे कुंडीची आतली लेवल. सो हे झालं आपलं सोनचाफ्याचं झाड कुंडीमध्ये भरून तयार. येस. सो माती मुद्दाम कमी भरायची आहे, कारण पाणी घालताना माती सगळी वरती उडून जाते आणि ती वेस्ट होते, वरून ते बाहेर जाते. असं छान व्यवस्थित प्रेस करायचं. कुंडी जड आहे, आता ही मला उचलता नाही येणार, पण थोडी शेक करायची म्हणजे माती सेटल होते. आणि आपण जेव्हा ह्याला पाणी घालू त्यावेळेस ही माती खाली बसणार आहे अजून. सो आपल्याला जर वाटलं 2-3 दिवसांनी की माती अजून खाली गेली तर वरनं थोडीशी माती लावायची, पण गरज नाही. आपण खत वगैरे घालतो त्यावेळेस ती मातीची लेवल हळूहळू वाढत जाते. बघा, हे कळी आलेलं हे आहे एक कलम, आणि हे असं मी आता व्यवस्थित लावलं आहे. खूप जास्त वारा असेल तर एखादी काठी लावून ह्याला सपोर्ट देऊन आपण छान बांधून ठेवू शकतो, म्हणजे ते लवकर रूट्स हे करेल. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे हे लावल्यानंतर ह्याला जर तुम्ही ह्युमिक ॲसिड वापरत असाल, ज्या ह्युमिकमुळे रूट्सची, व्हाईट रूट्सची ग्रोथ चांगली होते, तर ते ह्युमिक ॲसिडसुद्धा आपण ह्याला घालू शकतो डायल्यूट करून. त्याच्यामुळे त्याला व्हाईट रूट्स लवकर येतात आणि झाड सेट व्हायला लवकर मदत होते. सो अशा पद्धतीने तुम्ही कुंडीतसुद्धा छान सोनचाफ्याचं झाड लावू शकता. येस. सो फायनली हे सोनचाफ्याचं कलम कुंडीमध्ये लावून तयार आहे. आणि खूप दिवसांपासून मला हा व्हिडिओ करायचा होता, आज वेळ मिळाला. तर तुम्हीसुद्धा असं छान सोनचाफ्याचं कलम कुंडीत नक्की लावा, त्याची छान काळजी घ्या आणि येणारी फुलं ही आपल्याला नक्कीच आनंद देतात. सो हॅपी गार्डनिंग. अशाच छान छान व्हिडिओसाठी वृक्षवल्लीला नक्की फॉलो करा.